हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सिद्धी पालशेतकर गाजूला. हा व्लॉग खूप उशिरा येतो आहे, म्हणजे 22 तारखेचा सॅटर्डेचा व्लॉग आहे. हे मी दुपारी ऑफिसला जात होती तेव्हाचं हा शॉट आहे. त्यानंतर आम्ही दुपारी लंच नाही, संध्याकाळी इव्हनिंगला आम्ही असं स्नॅक्ससाठी काही नाश्ता नव्हता केला, तर आम्ही खाली उतरलो होतो ऑफिसमधून, मी आणि माझी मैत्रीण. तेव्हा आम्ही ते अंडा जे तुम्ही आता बघताय त्याच्याबद्दल तुम्हाला सगळं पुढे कळेलच, मी काय आम्ही एक्सपिरियन्स केलं ते मी ह्या व्लॉगमध्ये टाकलं आहे, ते तुम्ही बघा. तोपर्यंत खूप मस्त बनवतो. माझं ऑफिस गोरेगावलाच आहे, तर तिकडे हा असतो हा अंडा मसाला बनवणारा माणूस. खूप छान बनतं. तर तुम्ही रेसिपी बघूनच घ्या कसं बनवलं आहे, म्हणजे तुम्ही घरी तर बनवूच शकाल. दो बॉयल डाले हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आज ऑफिसमध्ये आहे, म्हणजे आमचं ऑफिसचं कॅम्पस आहे. मी ऑफिसची बिल्डिंग रिव्हील नाही करू शकत नेम, ॲज पर दी प्रोटोकॉल्स. आम्ही आता जस्ट ब्रेक घेऊन मी आणि माझी फ्रेंड प्रथमा हाय बोल. हाय. आम्ही नाश्ता करायला आलो होतो. तर आम्ही अंडा जे आमचं स्पेशल, तो जे आम्ही त्याला सांगतो जसं बनवायला, तसं त्यांनी बनवलं होतं. आम्ही बॉइल्ड एग ते भुर्जी आम्ही तुम्हाला दाखवली कशी बनवली, ती खाल्ली. तर तिथे तो बिचारा, त्याला सांगितलं होतं की बॉइल्ड एग भुर्जी पाहिजे, तर त्यांनी ऐकलं 3 बॉइल्ड एग फक्त फ्राय. तर त्यांनी बॉइल्ड एग करून आम्हाला हातामध्ये दिले. म्हणजे हे काय दिलं आहे, तर त्यांनी प्रॉपर परत ते बटरमध्ये टाकून फुल मसाल्यामध्ये बॉइल्ड एग भुर्जी दिली. एवढी भारी होती. तुला कशी वाटली? मस्त, खूप मस्त होती. तर आता आम्ही ऑफिसच्या कॅम्पसमध्ये आलो आहे. आता आम्ही वरती जातो आहे, आम्हाला कामं नाही आता, सॅटर्डे. हॅलो एव्हरीवन. आम्ही आता किती वाजलेत? 9 वाजलेत. साईचे कोणतरी फ्रेंड आहे, रिलेटिव्ह आहे, त्यांच्या मुलाचा बड्डे आहे, 5th बड्डे मुलीचा. हां, मला ते पण नाही माहिती. तर त्यांचा बड्डे आहे, तिचा. तर त्या बड्डेला चाललो आहे. ॲज युजल साई शेट लेट आहेत, कधीच टायमावर नसतात, आणि मी चिडचिड करते. मी अशी पहिली बायको असेल की ती मी पहिली रेडी होऊन बसलेली असते नेहमी, आणि हा नेहमी उशीर करतो. आमच्या केसमध्ये उलट आहे. मी खूप टायमाची पंक्च्युअल आहे आणि साई बिलकुल नाही, तो ऑलवेज लेट असतो. तुला काय बोलायचं याच्याबद्दल? मला काय नाही बोलायचं. कुठे चाललोय आपण बायका? एक्चुअली कैसा है कि लॉकडाउन के टाइम पे जब भी फर्स्ट बर्थडे हो रहा था ना बच्चे लोग का, तो उन लोग ने सेलिब्रेट नहीं किया लॉकडाउन के टाइम पर. तो अभी क्या कर रहे हैं कि 5th बर्थडे सेलिब्रेट कर रहे हैं. तो ऐसा ये ट्रेंड हो गया अभी फिलहाल, मतलब जिसको नहीं पता, कि मेरे को भी नहीं पता था, तो मेरे को उन्होंने उस दिन मिला था, तभी उन्होंने बताया मेरे को कि फर्स्ट बर्थडे मिस हो गया था लॉकडाउन के टाइम पर, क्योंकि ज़्यादा लोग नहीं थे उधर, रेस्ट्रिक्शंस थे, तो उसकी वजह से अभी सब लोग 5th बर्थडे कर रहे हैं बच्चे का. तो ठीक है, चलते हैं, अभी देखते हैं क्या है उधर. बघूया आता. आम्ही तुम्हाला दाखवतो. मी ऑफिसवरून आली आहे. साई मला भेटला, वडाळ्याला त्यांनी पिक केलं मला. मग आता मी चाललोय. कुठे? बायकाला. ही बर्थडे गर्ल होती, ती एवढी क्यूट होती ना, म्हणजे लिटरली प्रिन्सेस सारखी दिसत होती. आणि
म्हणजे आजकालची मुलं एवढी हुशार असतात की तिला माहिती होतं की जे गिफ्ट्स येणार आहेत ते बरोबर साईडला ठेवायचे आणि जे लोक एन्व्हलप तिला देत होते ते बरोबर ती तिच्या पप्पांच्या हातात देत होती. साई बोलतो तू दिसतेस लहानपणीची, पण खूप क्यूट दिसत होती ती. बड्डेवरून निघालो. साई मला बोलला तुला मी डायरेक्ट घरी सोडतो. तर आणि मला माहित नाही, मला रस्ते एकतर मुंबईला एवढे वर्ष राहून 25 वर्ष राहून मला रस्त्यांचं काही आयडिया नाही आहे. बट साई अचानक मला मरीन लाईन्सला घेऊन आलाय. आता तो बोलतोय की मी तो अंडरग्राऊंड ब्रिज बघितला नाहीये, तर तो आता अंडरग्राऊंड ब्रिज दाखवणार आहे मला. बघूया आता. मी फर्स्ट टाइम जाणार आहे अंडरग्राऊंड ब्रिजच्या आतमधून. ब्रिज नाही बोलतात, मग काय बोलतात? टनल बोलतात. हा ओ सॉरी अंडरग्राऊंड टनल. ऑफ झालेला आहे, ते टनलच बंद आहे. काहीतरी टाइम आहे बहुतेक त्याचा ना, 7 ते 11, 7 ते कुछ तो 11 बंद रहता है, पता नाही काहीतरी टाइम आहे आणि आम्हाला ते बघायला नाही भेटणार. पण ह्याच्या आतून जातात. बघू नेक्स्ट टाइम बघूया. हा संडे इव्हनिंगचा नेक्स्ट डे होता. म्हणजे सकाळी आम्ही पप्पांच्या म्हणजे त्यांचं जी न्यू साईट आहे तिथे आम्ही भूमिपूजनला गेलो होतो. ते मी काही शूट नाही केलं, म्हणजे आय पर्पसली डोंट वॉन्ट टू शूट दॅट. सो आम्ही हे नंतरला संडेला इव्हनिंगला मी घरी आल्यानंतर मी 1 वीक तसं पण मम्मीकडे होती, कारण की वटपौर्णिमा होती म्हणून मी 1 हफ्ता मम्मीकडे राहायला गेली होती. आणि मग संडेला आम्ही मस्त संध्याकाळी हे ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते, खूप मस्त झाले होते. अशा प्रकारे आम्ही आमचा वीकेंड स्पेंड केला. हा छोटासा व्लॉग झाला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा आणि आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.